नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, सर्व पापमुक्त करणारी साधना। मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या हातून जाणते अजाणतेपणे चुका, अपकृत्य, पाप होत असते। हे कृत्य केवळ वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडूनच घडतात असे नाही, तर बरेचदा सुसंस्कृत, उत्तम संस्कारित माणसांच्या हातूनही वाईट कृत्य घडू शकते। थोडक्यात, कोणाच्याही हातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वाईट कृत्य वा पाप घडू शकते। जाणून बुजून कोणीही असे कृत्य पाप करत नाही, तसेच असे कृत्य हातून घडणार नाही असेही कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, कारण आपण मनुष्य आहोत। मित्रांनो, तेव्हा केव्हा कधी कोणाच्या हातून अजाणतेपणे वाईट कृत्य पाप घडेल सांगू शकत नाही व ते कोणाच्या हातातही नाही। परिस्थिती कोणाच्याही हातात नसते, तेव्हा चुकून हातून असे वाईट कृत्य पाप घडल्यास घडलेल्या कृत्याची, पापाची मनापासून जाणीव होणे अत्यंत आवश्यक असते। मित्रांनो, आणि सध्या कलियुग चालू आहे। केलेल्या कृत्याबद्दल सबब कारणे देण्यापेक्षा केलेल्या कृत्याबद्दल तपश्चर्याची भावना उत्पन्न होणे अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रसंगी परमेश्वराची माफी मागणे, दयेची याचना करणे केव्हाही चांगले। जर त्यानेच माफ केले तर मग इतर कोणाच्याही दयेची गरज भासत नाही। तुमच्याही हातून असे काही घडले असता व त्याबद्दल तपश्चर्या करावीशी वाटत असल्यास आपण या हनुमान जयंतीच्या दिवशी पुढील श्री हनुमंत मंत्र उपासना करावी। मित्रांनो, आपल्याला हा उपाय तोडगा मी देत आहे, त्याचा आपण नक्की अनुभव घ्यावा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा। मित्रांनो, हा उपाय प्रत्येक श्री हनुमंत भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे, तेव्हा आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, विश्वास श्रद्धेने नक्की करा। श्री हनुमंत मंत्र उपासना अशी आहे: श्रीरामं च हनुमंत सुग्रीवं च विभीषणां अंगदंजाबवन्तं च स्मृत्वा पापै प्रमुच्यते। मित्रांनो, ही मंत्र उपासना योग्यरित्या सफल होण्यास या मंत्र उपासनेची सुरुवात आपण श्री रामनवमीच्या दिवशी करणे आवश्यक आहे। रामनवमी ते हनुमान जयंती हा या मंत्र उपासनेचा प्रमुख काळ आहे। मित्रांनो, तेव्हा या काळात अधिकाधिक हा मंत्र जप करा। त्यानंतर दररोज एका ठराविक वेळी हा मंत्र एक माळ म्हणजे 108 वेळा करा। जोवर तुमच्यावरील संकट दूर होत नाही, जोवर तुम्ही दोषमुक्त होत नाही, तोवर हा मंत्र जप न चुकता करा। मित्रांनो, या उपासना अत्यंत प्रभावी अनुभव सिद्ध आहेत। मित्रांनो, उपासनेच्या फलदृष्टीने आपल्याला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि या पुढचेही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका। मित्रांनो, आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन प्रभावी असलेले उपाय तोडगे आपल्याला मिळतील। धन्यवाद।